नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. म्हणजे असे काही पदार्थ आहेत का जे आपल्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकतात आणि आपलं हृदय निरोगी ठेवू शकतात? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मूळ प्रश्न हा आहे की आपलं जेवण आपल्या रक्तवाहिन्यांची दुरुस्ती करू शकतं का? म्हणजे हे शक्य आहे का? चला पाहूया. बरं, उत्तर शोधण्याआधी आधी प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊया. आर्टेरियल प्लाक. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक चिकट पदार्थ आहे, चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर गोष्टींपासून बनलेला. आणि तो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. अगदी पाईपमध्ये जसा कचरा अडकतो ना तसंच काहीसं. आणि ह्याच अडथळ्यामुळे पुढे जाऊन खूप समस्या निर्माण होतात. पण घाबरू नका, एक चांगली बातमी आहे. या लढाईत आपलं अन्न, हो आपलं जेवण, हे एक खूप मोठं आणि शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं. योग्य आहार आपल्याला स्वच्छ आणि निरोगी रक्तवाहिन्या राखायला नक्कीच मदत करू शकतो. तर मग सुरुवात करूया आपल्या यादीतील पहिल्या पदार्थाने. आणि तो आहे लसूण. याला आपण एक तिखट संरक्षक असंही म्हणू शकतो. आता लसणाची खरी ताकद कशात आहे माहितीये? ती आहे ॲलिसिन नावाच्या एका कंपाऊंडमध्ये. हे एक शक्तिशाली सल्फरयुक्त संयुग आहे जे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतं. आणि एक गंमत म्हणजे हे संयुग लसूण कापल्यावर किंवा ठेचल्यावरच तयार होतं. तर मग याचे फायदे काय आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे ते खराब कोलेस्ट्रॉल, ज्याला LDL म्हणतात, ते कमी करतं. दुसरं म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतं. आणि या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं? तर शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. म्हणजे सगळं काही सुरळीत चालतं. ठीक आहे, आता पुढचा पदार्थ पाहूया. बेरीज. म्हणजे जांभूळ, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांसारखी फळं. यांना खरं तर निसर्गाचं अँटीऑक्सिडंटचं पॉवर हाऊस म्हटलं जातं. यांची जादू आहे अँथोसायनिन्समध्ये. हे तेच अँटीऑक्सिडंट्स आहेत ज्यामुळे बेरीजला तो आकर्षक, गडद रंग मिळतो. पण त्यांचं मुख्य काम काय आहे? तर ते आपल्या रक्तवाहिन्यांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज म्हणजे इन्फ्लमेशन यापासून वाचवतात. थोडक्यात काय, तर बेरीज एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढतात. त्या ब्लड प्रेशर कमी करतात, कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारतात, रक्तवाहिन्यांचं काम अधिक चांगलं करतात आणि शरीरातली सूज कमी करतात. म्हणजे एक छोटा पॅक पण मोठा धमाका. आपल्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत कडधान्य. म्हणजे आपले रोजचे चणे, मसूर, राजमा. हे आहेत फायबरने भरपूर असलेले योद्धे. यांची शक्ती दडलेली आहे सॉल्युबल फायबरमध्ये. याला तुम्ही एका स्पंजसारखं समजू शकता. हा फायबर आपल्या पचनसंस्थेतून जाताना खराब कोलेस्ट्रॉलला शोषून घेतो आणि त्याला शरीराच्या बाहेर काढायला मदत करतो. किती सोपी आणि प्रभावी पद्धत आहे, नाही का? आणि हेच त्यांचं मुख्य काम आहे. खराब LDL कोलेस्ट्रॉलला आतड्यांमध्ये शोषून घेण्यापासून थांबवणं. त्यामुळे ते नैसर्गिकरित्या कमी होतं. सोपं, सरळ पण अत्यंत परिणामकारक. चला आता वळूया चौथ्या पदार्थाकडे. हे आहेत फॅटी फिश, म्हणजेच ओमेगा 3 ने भरपूर असलेले मासे, जसे की रावस, बांगडा किंवा सार्डिन. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले हेल्दी फॅट्स आहेत. आणि हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर यांचं सगळ्यात मोठं काम आहे इन्फ्लमेशन, म्हणजे सूज कमी करणं. ही सूज आपल्या रक्तवाहिन्यांसाठी खूप धोकादायक असते. तर ह्यांचे फायदे काय आहेत? पहिलं तर हे सूज कमी करतात. दुसरं, रक्तातील ट्रायग्लिसराइड्स, जी एक प्रकारची चरबी आहे, ती कमी करतात. आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यापासून रोखायला मदत करतात. आणि आता आपल्या यादीतला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा पदार्थ, तो म्हणजे पालेभाज्या. हो, आपला पालक, मेथी, चाकवत यांना आपण नायट्रेट नॅव्हिगेटर्स असे एक छान नाव देऊ शकतो. यामागची प्रक्रिया खूपच रंजक आहे. बघा, या पालेभाज्यांमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स भरपूर असतात. आपलं शरीर काय करतं, तर या नायट्रेट्सचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये करतं. आणि हा नायट्रिक ऑक्साईड आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स व्हायला आणि रुंद व्हायला मदत करतो, ज्यामुळे रक्तप्रवाह एकदम सुरळीत होतो. म्हणजेच पालेभाज्यांचे फायदे काय झाले, तर रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारतं, ब्लड प्रेशर कमी होतं आणि वरून जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंटचा बोनस मिळतो, जो हृदयाचं संरक्षण करतो. बरं, तर आपण 5ही पदार्थ पाहिले. आता या सगळ्याचा एक छोटासा सारांश घेऊया. बघा, या तक्त्यामध्ये सगळं स्पष्ट दिसतंय. लसूण
कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरसाठी. बेरीज सूज आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी. कडधान्य खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी. फॅटी फिश सूज आणि रक्ताच्या गुठळ्या रोखण्यासाठी. आणि पालेभाज्या रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारण्यासाठी. खरंच एक परफेक्ट टीम आहे ही. तर मग हे सगळं आपण आपल्या ताटात कसं आणायचं? हे वाटतं तितका अवघड नाहीये. विचार करा, ताटाचा बेस बनवा पालेभाज्यांनी. त्यावर प्रोटीनसाठी फॅटी फिश किंवा कडधान्य ठेवा. चवीसाठी वरून ठेचलेला लसूण घाला. आणि जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून मूठभर बेरीज खा. झालं, हृदयासाठी एक परफेक्ट आणि चविष्ट जेवण तयार. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं, जे या वाक्यात खूप छान मांडलं आहे. निरोगी हृदय राखण्याची शक्ती बऱ्याच अर्थाने आपल्या काट्याच्या टोकावर असते. म्हणजे आपण काय खातो यावर खूप काही अवलंबून आहे. तर जाता जाता एक प्रश्न. या 5 शक्तिशाली पदार्थांपैकी या आठवड्यात आपल्या जेवणाच्या ताटात कोणता पदार्थ जागा मिळवू शकतो? जरा विचार करा.